नमस्कार. 2026च्या महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांनी राज्याच्या राजकारणात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. शहराशहरांमधली सत्तेची गणितं इतकी बदलली आहेत की ओळखूही येत नाहीयेत. चला बघूया नेमकं काय घडलंय. 16 जानेवारी 2026 ही तारीख लक्षात ठेवा. कारण या दिवशी आलेले निकाल हे फक्त आकडे नव्हते. तो होता एक राजकीय भूकंप. आणि याचे हादरे महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाला पुढची अनेक वर्ष बसणार आहेत. आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू तो होता एकच. एका शहरातली तब्बल 25 वर्षांपासूनची अभेद्य मानली जाणारी सत्ता एका रात्रीत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या बदलाची तीव्रता फक्त एका आकड्यातून कळते. 118. हो, 118. महायुतीने मुंबईत जिंकलेल्या जागा. हा फक्त बहुमताचा आकडा नव्हता, तर देशातल्या सगळ्यात श्रीमंत महापालिकेवर मिळवलेल्या वर्चस्वाची जणू घोषणाच होती. आणि म्हणूनच या विश्लेषणाची सुरुवात मुंबईपासूनच करायला हवी. कारण इथे फक्त निवडणूक नव्हती, तर ही गोष्ट आहे ठाकरे घराण्याच्या 2.5 दशकांच्या वर्चस्वाला सुरुंग लागण्याची. आता प्रश्न हाच आहे की देशाच्या आर्थिक राजधानीवर इतकी मजबूत पकड असलेलं एक घराणं आपलं नियंत्रण गमावतं कसं? याचं उत्तर पुढच्या आकडेवारीमध्येच दडलेलं आहे. ही आकडेवारीच सगळी कहाणी सांगतेय. बघा, बहुमतासाठी हव्या होत्या 114 जागा. भाजपने एकट्याने 89 जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पण खरी गेम केली ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 29 जागांनी. या दोघांनी मिळून 118चा आकडा गाठला आणि मुंबईची सत्ताच फिरवली. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 65 जागांवर समाधान मानावं लागलं, जो त्यांच्यासाठी खरंच एक मोठा धक्का होता. म्हणजे सरळ सरळ मुंबईच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झालीय. जिथे 25 वर्षांपेक्षा जास्त काळ ठाकरे कुटुंबाचं राज्य होतं, तिथे आता भाजप सगळ्यात मोठा खेळाडू म्हणून एका नव्या सत्ताधारी आघाडीचं नेतृत्व करतोय. पण थांबा, ही गोष्ट फक्त मुंबईपुरतीच मर्यादित नाहीये. मुंबईत जे घडलं ना, ती तर एका मोठ्या राज्यव्यापी लाटेची केवळ एक झलक होती. ही लाट महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये कशी पसरली ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. पहिली मोठी आणि महत्त्वाची घडामोड पश्चिम महाराष्ट्रात. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीने जबरदस्त मुसंडी मारली. पुण्यात तर भाजपने 100चा आकडा पार केला, म्हणजे अक्षरशः धुवा उडवला. आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण जवळजवळ 84 जागा जिंकून सत्ता टिकवली. याच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 37 जागांवर समाधान मानावं लागलं. म्हणजे विचार करा, जो पवारांचा बालेकिल्ला समजला जायचा, तिथेच भाजपला एवढं मोठं यश मिळालं. आता दुसरी गोष्ट बघूया. एका बाजूला पवार कुटुंबाला धक्का बसत होता, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला गड म्हणजे ठाणे पुन्हा एकदा जिंकून दाखवल्या. ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने जवळपास 33 जागा जिंकल्या, तर भाजपाला मिळाल्या 17 जागा. याचा अर्थ इथे युतीमध्ये मोठ्या वावाची भूमिका शिंदे गटाने निभावली. मुख्यमंत्र्यांनी आपला गड यशस्वीपणे राखला, ज्यामुळे त्यांचं राजकीय वजन आणखी वाढलंय. आता या मोठ्या लढाईच्या पलीकडे जाऊन बघूया. या निवडणुकीत काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीही घडल्या. काही अनपेक्षित चेहरे पुढे आले, तर काही ठिकाणी विरोधकांना आशेचा एक छोटासा किरण दिसला. राज्यभरातल्या 29 महानगरपालिकांचं जर आपण एकत्रित चित्र पाहिलं, तर भाजपचं वर्चस्व निर्विवाद दिसतंय. तब्बल 1400 जागा. ते बाकी सगळ्यांपेक्षा खूपच पुढे आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मुंबई आणि पुण्यातला विजय हा काही अपवाद नव्हता, तर ही एक राज्यव्यापी लाट होती, जिने सत्तेचं केंद्रच बदलून टाकलंय. या निवडणुकीतलं एक मोठं आश्चर्य म्हणजे AIMIM पक्षाची वाढ. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर 33 जागा जिंकून हा पक्ष थेट दुसऱ्या नंबरवर पोचला. मुंबईतही त्यांनी 8 महत्त्वाच्या जागा पटकावल्या. आणि राज्यभरात मिळून 90पेक्षा जास्त जागा जिंकून त्यांनी शहरी भागात, विशेषतः मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये आपलं अस्तित्व जोरदारपणे दाखवून दिलंय. अर्थात या महायुतीच्या त्सुनामीतही विरोधकांना काही ठिकाणी टिकून राहण्यात यश आलं. कोल्हापुरात काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला, तर परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं महानगरपालिका जिंकली. हे विजय त्यांच्यासाठी नक्कीच दिलासा देणारे आहेत. तर ह्या सगळ्या निकालांमधून आपण काय शिकलो? महाराष्ट्राचा राजकीय नकाशा आता कसा दिसतोय आणि राज्याच्या भविष्यावर याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात?
ह्या निवडणुकीचे 4 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला, भाजप आता शहरी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि निर्विवाद बॉस आहे. दुसरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय पकड एकदम मजबूत केली आहे. तिसरा, ठाकरे आणि पवार यांसारख्या मोठ्या राजकीय घराण्यांच्या वर्चस्वाला त्यांच्याच गडात जोरदार धक्का बसलाय. आणि चौथा म्हणजे राज्याच्या राजकारणात काही नवीन विरोधी चेहरे समोर येत आहेत, जे भविष्यात राजकारणाला एक वेगळं वळण देऊ शकतात. शहरी महाराष्ट्राचा नकाशा आता भगव्या रंगाने आणखीनच गडद झालाय. त्यामुळे आता खरा प्रश्न हा आहे की ही नवी राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या भविष्यासाठी नक्की काय संकेत घेऊन आली आहे. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.